नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे या ठिकाणी 7 जून 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2025च्या IPLचा अंतिम सामना कोणत्या दोन संघाच्या दरम्यान खेळला गेलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, RCB वर्सेस पंजाब किंग्स या दोन संघाच्या दरम्यान 18वं जे काही IPL होतं, संस्करण IPLचं, त्याच्यातला जो काही फायनल मॅच होती, अंतिम सामना होता, हा या दोन संघाच्या दरम्यान खेळण्यात आला, ज्याच्यामध्ये RCBनं या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे. 18 IPLमध्ये हे RCBचं पहिलं टायटल आहे, पहिलं विजेतेपद आहे. त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि या ठिकाणी तुम्हाला ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 18व्या क्रमांकाची ही आवृत्ती होती. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? उत्तम युद्ध सेवा पदक कोणाला मिळालेले आहे किंवा या पदकाने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? तसेच हे व्यक्ती ऑपरेशन सिंदूरशी संबंधित लष्करी माहितीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका देखील बजावलेली आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लेफ्टनंट जनरल राजीव घई असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? लेफ्टनंट जनरल राजीव घई असं त्यांचं नाव आहे. उत्तम युद्ध सेवा पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. 6 जून 2025 रोजी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केलेले आहे. तर हे जे काही पूल आहे तो पूल कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सी फॉर चेनाब नदी. कोणती नदी? तर चेनाब नदीच्या वरती या ठिकाणी हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे, ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी केलेलं आहे. लक्षात घ्या, खालच्या साईडला ही चेनाब नदी आहे आणि त्याच्यावरती हा या ठिकाणी जगातील सर्वात मोठा उंचीवरती बांधण्यात आलेला रेल्वे ब्रिज याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. कोणत्या नदीवरती बांधण्यात आलं आहे? चिनाब नदीवरती. एकूण लांबी किती आहे या ब्रिजची? 1315 मीटर आहे. फुटामध्ये विचारलं तर 4314 फूट आहे. रुंदी किती आहे? 13.5 मीटर. फुटामध्ये विचारलं तर 44 फूट. आणि उंची किती आहे? 359 मीटर. फुटामध्ये विचारलं तर 1178 फूट. या गोष्टी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. छोट्याच गोष्टी आहेत, परंतु एक्झाममध्ये याच्यावरती कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. 100% हा प्रश्न विचारला जाणार. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपला प्यारा भारत देश या ठिकाणी 10व्या क्रमांकावरती आहे. लक्षात घ्या, ही जी काही रँकिंग असते कशाची? हवामान बदल कामगिरी निर्देशांक. या रँकिंगमधले जे काही पहिले 1, 2 आणि 3 या ठिकाणी स्थान आहेत, याच्यामध्ये एकही देशाचा समावेश नाहीये. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. या वर्षी शीर्ष 3 पदे रिक्त आहेत. 2025 मध्ये हवामान बदल कमी करण्यासाठी सर्व जे काही पॅरामीटर्स दिले असतात त्याच्यावरती कोणताही एकही देश या ठिकाणी खूप उंच क्रमांकावरती आलेला नाहीये. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? सुरुवातीचे 3 जे काही स्थान आहेत त्याच्यावरती एकही देश नाही. 4थ्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क, 5व्या क्रमांकावरती आहे नेदरलँड, त्यानंतर युनायटेड किंगडम, त्यानंतर फिलिपियन्स, त्यानंतर मोरोक्को, त्यानंतर नॉर्वे आणि 10व्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश आणि 11व्या क्रमांकावरती आहे स्वीडन देश. ठीक आहे, या रँकिंगमध्ये सर्वात खाली 67व्या क्रमांकावरती आहे इराण, 66व्या क्रमांकावरती आहे सौदी अरेबिया, 65व्या क्रमांकावरती आहे युनायटेड अरब इमिरेट्स. आणि या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. या रँकिंगमध्ये पाकड्या मला तरी स्वतः या ठिकाणी कुठं दिसल्या नाहीये, बरोबर.
ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न आहे रँकिंग संदर्भात. तर बाकीच्या जे काही वेगवेगळ्या या ठिकाणी रँकिंग सादर होत असतात, प्रकाशित होत असतात, त्याच्यामध्ये भारताचं स्थान कितवं आहे याच्यावरती सुद्धा आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. पुरुष फुटबॉल संघाच्या क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक आहे 125. जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक 2024 मध्ये आहे 71. नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये आहे 36. भ्रष्टाचार धारणा निर्देशांकमध्ये आहे 96. हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये आहे 85. जागतिक औषध निर्यातमध्ये आहे 11वा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये आहे 24वा. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये आहे 151. ग्लोबल विंड रिपोर्टमध्ये आहे 4था. मानव विकास निर्देशांक अहवालमध्ये आहे 130 आणि हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये आहे 10वा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्याच दिवशी म्हणजेच 7 जूनला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक अन्न सुरक्षा दिवस, बरोबर, म्हणून आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत असतो. जर तुम्हाला असं विचारलं 2025 ची थीम काय आहे, तर लिहून घ्या फूड सेफ्टी सायन्स इन ॲक्शन. ठीक आहे, अशा प्रकारची थीम आहे 2025 साठी जागतिक अन्न सुरक्षा दिवसाची. या दिवसाचा मागचा मुख्य उद्देश काय आहे साजरा करण्याच्या मागचा, तर लिहून घ्या. या दिवसाचा मुख्य उद्देश अन्न सुरक्षा, मानवी आरोग्य, आर्थिक समृद्धी, शेती, बाजारपेठ आणि शाश्वत विकासाला मदत करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. सोबत अजून या दिवसाचा मुख्य उद्देश अन्नजन्य धोके रोखणे, शोधणे आणि व्यवस्थापित करणे, यासाठी जनजागृती तयार करणे, जनजागृती करणे, अवेअरनेस क्रिएट करणे हा देखील हा दिवस साजरा करण्यामागचा मेन पर्पज आहे. ठीक आहे, सर्व गोष्टी कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या दिवसाबद्दल. लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस, 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिले इंडियाज फर्स्ट AI समर्पित विशेष आर्थिक क्षेत्र कोठे प्रस्तावित केले जात आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नया रायपूर या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, इंडियाज फर्स्ट भारतातील पहिले AI समर्पित विशेष आर्थिक क्षेत्र या ठिकाणी प्रस्तावित केले जात आहे. हे रॅक बँक डेटा सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या द्वारे 1000 कोटी गुंतवणुकीसह डेव्हलप केले जाणार आहे नया रायपूर या ठिकाणी. प्रश्नामध्ये आपण AI या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. तर AI बद्दल लेटेस्ट जे काही करंट अफेअर्सच्या या ठिकाणी न्यूज आहेत, या ठिकाणी घडामोडी आहेत, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. AI अँड नॅशनल सिक्युरिटी बुक हे पुस्तक लिहिलं आहे विजय खरे आणि अमित सिन्हा यांनी. नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं होतं तमिळ भाषेमध्ये, तमिळनाडू या ठिकाणी. त्यांचं जे काही भाषण आहे हिंदीचं, ते तमिळमध्ये ट्रान्सलेट केलेल्या AIचं नाव आहे भाषिनी AI. ओलाचे भारतातील पहिले AI मॉडेल आहे कृत्रिम. पहिली AI सिटी लखनौमध्ये बनणार आहे. AI आणि रोबोटिक्स पार्क ज्याचं नाव आहे आर्ट पार्क हे होणार आहे बेंगलोरमध्ये. रिलायन्सच्या AI चॅटबॉटचे नाव आहे हनुमान. ग्रामीण भागासाठी AI चॅटबॉट जुगलबंदी लॉन्च केला आहे मायक्रोसॉफ्टने. जनरेटिव्ह AI प्लॅटफॉर्म टोपाज विकसित केला आहे इन्फोसिसने. रशियाच्या AI चॅटबॉटचं नाव आहे गिगाचॅट. गुगलच्या AI चॅटबॉटचं नाव आहे बार्ड. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल फोरम भरवण्यात आलं सेऊलमध्ये. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने AI आधारित प्रोजेक्ट फार्म वायब्स हे या ठिकाणी राबवण्यात आलं महाराष्ट्रामध्ये. आणि भारतातील पहिले AI समर्पित विशेष आर्थिक क्षेत्र कोठे प्रस्तावित करण्यात आलं, तर नया रायपूर या ठिकाणी.
पुढचा प्रश्न, अलीकडेच तिसऱ्या या ठिकाणी क्रमांकाचा लव्हेंडर महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला होता? या ठिकाणी तिसरी आवृत्ती होती. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी तिसऱ्यांदा काय लव्हेंडर महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला होता. याच्या मागचा उद्दिष्ट आहे अरोमा मिशन अंतर्गत लव्हेंडर लागवडीला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा या सण साजरा करण्याचा मागचा मेन पर्पज आहे. कुठे साजरा करण्यात आला? जम्मू आणि काश्मीरमध्ये. अशाच प्रकारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने उत्सव होत असतात, महोत्सव होत असतात. जसं की पुष्करलू उत्सव आहे तेलंगणामध्ये, सरहुल उत्सव आहे झारखंडमध्ये, जर्दाळू महोत्सव आहे लद्दाखमध्ये, पुष्कर कुंभ महोत्सव आहे चमोली उत्तराखंडमध्ये, खोंगजोम आहे मणिपूरमध्ये, चेरोबा आहे मणिपूरमध्ये आणि लव्हेंडर महोत्सव आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये. तुम्हाला आठवते जम्मू आणि काश्मीर हे अगोदर एक राज्य होतं, त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला 31 ऑक्टोबर 2019ला. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा, राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचीगाम आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी. पुढचा प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन केंद्रीय न्याय वैद्यक विज्ञान प्रयोगशाळा म्हणजे CFSL याचं उद्घाटन कोठे केलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोलकाता या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. लक्षात घ्या CFSL म्हणजे काय? सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, बरोबर. सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी याचं उद्घाटन केलेलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. पूर्व आणि ईशान्य भारतातील गुन्हेगारी प्रकरणाचा तपास मजबूत करणे हा याच्या मागचा मेन उद्देश असणार आहे. याच्यामध्ये सुविधा काय काय असणार आहे? तर DNA विश्लेषण, सायबर फॉरेन्सिक आणि औषधे तपास, बरोबर, याच्यामध्ये समावेश असणार आहे. ठीक आहे. या योजनेद्वारे देशातील विविध ठिकाणी केंद्रीय न्याय वैद्यक विज्ञान प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत. पुढचा प्रश्न, थायलंड ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग टुर्नामेंट 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एकूण या ठिकाणी 8 पदके जिंकलेली आहेत थायलंड ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग टुर्नामेंटमध्ये. या 8 पदकांमध्ये सुवर्ण पदके किती आहेत? तर 2 सुवर्ण पदक आहेत. रौप्य पदके किती आहेत? तर 1 रौप्य पदक आहे. आणि कांस्य पदक किती आहेत? तर या ठिकाणी 5 कांस्य पदक आहेत. 5 आणि 1 6 आणि 2 8 या ठिकाणी एकूण पदके जिंकलेली आहेत. लक्षात घ्या 2 सुवर्ण पदक जे जिंकले आहेत त्याच्यामध्ये एक आहे दीपक, त्यांनी 75 किलोग्राम कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे आणि दुसरे आहेत नमन तन्वर यांनी 90 किलोग्राम कॅटेगरीमध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, ली जे म्युंग यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक डी, दक्षिण कोरिया म्हणजेच साऊथ कोरिया या देशाच्या या ठिकाणी अध्यक्षस्थानी प्रेसिडेंट पदी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. ली जे म्युंग असं त्यांचं नाव आहे. प्रश्न आहे देश आणि त्या देशाचे नवीन बनलेले राष्ट्रपती यांच्याबद्दल. तर लगेच नवनवीन जे काही अध्यक्ष बनले 2024-25 मध्ये यांच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया. घानाचे आहेत जॉन महामा, मोल्दोवाचे आहेत माइया सांडू, जॉर्जियाचे आहेत मिखाईल कावेलाश्विली, लेबनॉनचे आहेत जोसेफ औन, क्रोएशियाचे आहेत झोरान मिलानोविक, बेलारूसचे आहेत अलेक्झांडर लुकाशेन्को, नामिबियाचे आहेत नेतुत्बो नंदी नदेतवाह, रोमानियाचे आहेत निकुसर डॅन, इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ, पोर्तुगालचे आहेत मार्सेलो रेबेलो डी सौसा आणि दक्षिण कोरियाचे आहेत ली जे म्युंग. पुढचा प्रश्न, विटोल्ड बांका यांची जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. तर ते कोणत्या देशाला बिलॉंग करतात? रिअपॉइंट यांना करण्यात आलं आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पोलंड या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पोलंड देशाचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे व्यक्ती आहेत विटोल्ड बांका. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जागतिक उत्तेजक विरोधी संस्था, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल NADA, नाडा, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था, ज्याची स्थापना 24 नोव्हेंबर 2005 साली झाली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, लेझर शस्त्रास्त्र वापरून शत्रूचे ड्रोन पाडणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, इस्रायल हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड्स फर्स्ट कंट्री या ठिकाणी बनलेला आहे लेझर शस्त्रास्त्र वापरून शत्रूचे ड्रोन
पाडणाऱ्या या ठिकाणी यशस्वी हा देश बनलेला आहे. इस्रायल अध्यक्ष आहेत इसाहाक हर्जोग, पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू, राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल. शेवटचा प्रश्न, 2025 मध्ये हिम नदींच्या संवर्धनावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक ए दुशानबे म्हणजेच ताजिकिस्तान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2025 मध्ये हिम नदींच्या संवर्धनावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद फर्स्ट इंटरनॅशनल समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2025-28 साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? स्वित्झर्लंड, भारत, चीन की ऑस्ट्रेलिया? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.